सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. पहा, आता रक्षाबंधन आलेलं आहे. 7-8 दिवसावर रक्षाबंधन असेल. प्रत्येकाच्या बहीण भाऊ जर असेल ना, त्यांच्या मनातील ही उत्कंठा दाटून येते. बहिणीला बघा आश्चर्य वाटावं, भावाला आश्चर्य वाटावं आणि तो सण आनंदाने जावा. पहा किती आनंद समर्थांनी सांगितलेला आहे ना. ज्या बहिणीचा भाऊ सक्षम असतो तिला सर्व प्रकारे मदत करतो. बघा, ती बहीण आनंदामध्ये असते ना. पण काही ठिकाणी आपल्याला असं सुद्धा पाहायला मिळतं की भाऊ भरपूर श्रीमंत असून सुद्धा आपली बहीण असते ना, ती गरीब कुटुंबामध्ये असते आणि त्या गरीब कुटुंबामध्ये तिला पैसेसुद्धा नसतात. म्हणजे तिची परिस्थिती बिकट असते ना, तरीसुद्धा भाऊ तिच्या घरी जात नाही. वर्षातून रक्षाबंधनाला बहीण घरी येते आणि तिच्या आरतीमध्ये किती पैसे टाकतो बरं? 50 रुपये, 100 रुपये. अरे आग लावू तुझ्या इस्टेटीला. तुझी बहीण जर गरिबीमध्ये असेल, तू इकडे श्रीमंत जीवन जगतोस, मग तू कसली भक्ती करतोस? ही भक्ती काही कामाची नाही. आता ज्यांना 5-5, 6-6 बहिणी आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे. पण जर भाऊ भरपूर श्रीमंत असेल तर रक्षाबंधनाला निदान 1 महिने पुरेल एवढे पैसे द्यायला हवे. तुम्ही जर महिन्याला लाख रुपये कमवत असाल तर तो तुमचं ते कर्तव्यच आहे. पण बहिणीची परिस्थिती गरीब असेल तर द्या, श्रीमंत असेल तर नावाप्रमाणे 50-100 रुपये आरतीमध्ये टाका. पहा, जेव्हा भावाला काही होतं ना, तेव्हा बहिणीची लगबग सुरू असते. भावाला थोडं तरी काटा टोचला ना, बहीण घरी थांबत नाही. तिला जेव्हा कळतं ना माझा भाव आजारी झाला आहे, त्या क्षणी ती रडायला सुरुवात करते. ही बहीणच आहे ना. आणि भाऊसुद्धा त्या पद्धतीचा हवा. जेव्हा बहिणीने फोन करावा, माझा पती आजारी आहे, आणि सर्व कामं टाकून भाऊ जावा. अशी भाऊ बहीण हे नातं आहे ना, भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पण या कलियुगामध्ये हे कुठेतरी कमी झालेलं आहे ना. आणि आज आपण हेच पाहणार आहोत की जर एखाद्या बहिणीला भाऊ असेल तर तो तिच्याकडे फेऱ्यासुद्धा मारत असतो. दर महिन्याला 2-3 आठवड्यांनी अशा फेऱ्या चालू असतात ना. पण जिला भाऊच नाही तिने काय करावं बरं? बघा, प्रत्येकाच्या लक्षात घ्या. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, या कलियुगामध्ये प्रत्येक स्त्रीला भाऊ आहे का बरं? अजिबात नाही. जिला भाऊ नाही तिने करावं तरी काय? तिचा जीव कासाविसा होतो. जेव्हा रक्षाबंधन येतं ना, तिच्या मनामध्ये विचार येतो, देवा मी राखी कुणाला बांधू? तुमच्यासुद्धा मनामध्ये विचार आला असेल ना. पहा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. त्याचे 3 पुत्र आणि 3 सुना होत्या. शेतकऱ्याची सर्वात लहान सून खूपच सुशील आणि सुसंस्कृत होती. तसेच ती भगवान श्रीकृष्णांची परमभक्त होती. ती नेहमी श्रीकृष्णांचे नाव घेत असे. श्रावण महिन्यात शेतकऱ्याच्या 2 मोठ्या सुना आपापल्या माहेरी जाण्याची तयारी करू लागल्या. त्या पहाटे लवकर उठून घरातील सगळी कामं करण्यासाठी तयार झाल्या. तेव्हा लहान सून म्हणाली, काय झालं ताई, आज तुम्ही दोघी इतक्या लवकर का उठून काम करताय? रोज तर तुम्ही लेट उठताय, आणि आज काय झालं? तेव्हा तिला मोठ्या सुनेनं उत्तर दिलं, उद्या रक्षाबंधनाचा सण आहे. आम्हाला आमच्या भावाला राखी बांधायला आमच्या माहेरी जायचं आहे. तुला ना भाऊ आहे ना कोणी आहे. तुझ्या आईवडीलसुद्धा वारलेले आहेत. तुला रक्षाबंधनाचं महत्त्व आणि भाऊ बहिणीच्या नात्याचं महत्त्व काय कळणार? हे ऐकून लहान सुनेला खूप वाईट वाटलं आणि ती
भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर रडू लागली. तिला काही सुचत नव्हतं. ती दिवसभर काहीही खाल्लं नाही, फक्त रडत होती. राहिलेली सगळी कामं आवरून ती पुन्हा येऊन बसली. श्रीकृष्णांच्या मूर्तीकडे पाहिलं आणि म्हणाली, जर माझा भाऊ असता तर आज मीही माझ्या माहेरी गेली असती. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा सण होता. ही खूपच दुःखी झाली होती. राहून राहून सारखं तिच्या मनामध्ये येत होतं की मलाही एक भाऊ असायला हवा होता. आपल्या भक्ताची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण देखील दुःखी झाले. त्यांनी आपल्या या बहिणीची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. त्यांनी एका दूरच्या भावाचा वेश धारण करून, कारण तिचे आईवडील होते ना, लहानपणीच वारलेले होते, त्याच्यामुळं तिला भाऊ आहे की नाही हे तिला माहीत नव्हतं. म्हणून एका श्रीकृष्णांनी एका दूरच्या भावाचा वेश धारण केला आणि ते त्या शेतकऱ्याच्या दारी आले. त्या शेतकऱ्याला म्हणाले, ही माझी बहीण आहे, मी तिचा भाऊ आहे आणि या सणाच्या दिवशी तिला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे. पहा, तुमच्या लक्षात आहे का, काही भागांमध्ये आहे ना, रक्षाबंधनालाही भाऊ बहिणीच्या घरी जात असतो. काहींच्या ठिकाणी बहीण भावाला राखी बांधायला जाते. म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये परंपरा वेगवेगळ्या आहेत ना. तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला ना, पण हिचा तर भाऊ नाही, तू कोण आहेस? तेव्हा श्रीकृष्ण रूपातील तो भाऊ त्यांना विनवणी करू लागला. त्यांनी त्यांना पटवून दिलं की मी तिचा दूर देशचा भाऊ आहे. मी काही कामानिमित्त वर्षानुवर्ष बाहेर होतो, त्याच्यामुळं मी कधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला येऊ शकलो नाही. पण मी आता शेजारच्याच गावी राहायला आलेलो आहे, त्यामुळं मी माझ्या बहिणीला रक्षाबंधनसाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. त्यानंतर शेतकरी आणि त्याचा मुलगा तयार झाला. त्यांनी तिला घेऊन जाण्याची परवानगी दिली. पण तिच्या नवऱ्याच्या मनामध्ये शंका येत होती. त्यानं म्हटलं की तू तिला घेऊन जा, पण तिला परत घेऊन यायला मी स्वतः येईल. असं म्हणत त्यानं आपली पत्नी त्याच्यासोबत पाठवली. रस्त्यात लहान सुनेनं आपल्या भावाला विचारलं, भाऊ, तू इतक्या वर्षापासून होतास कुठे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला का ना आलास? तिचा भाऊ म्हणाला, ताई, आता 7 समुद्र पार देशांमध्ये मी कमवायला जातो, त्यामुळे मला कधी येता आलं नाही. पण यापुढे मात्र मी दर रक्षाबंधन आणि भाऊबीजेला तुला भेटायला येत जाईल. तू काळजी करू नकोस. भावाच्या ह्या बोलण्यानं ती खूप आनंदी झाली. जेव्हा ते दोघे भावाच्या घरी पोचले तेव्हा तिच्या वहिनीनं आपल्या नंदीचं स्वागत केलं आणि तिला खूप आधार दिला. त्यानंतर दोघांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. काही दिवसांनी लहान सुनेचा नवरा तिला घेण्यासाठी आला. महालासारखं घर पाहून, राजेशाही थाट पाहून, सर्व सुख पाहून तो चकित झाला. कारण ती लीला कोणाची होती बरं? स्वतः भगवंताची ती लीला होती ना. आणि जिथे भगवंताची लीला होते ना, तिथे सामान्य माणूस मुंगीसारखाच असतो ना. पहा, भाऊ आणि वहिनी बघा, दोघांचा खूप आदर सादर केला. दुसऱ्या दिवशी भाऊ आणि वहिनींनी बघा त्यांना दोघांना निरोप दिला. निरोप देताना भरपूर सोनं, चांदी, हिरे, मोती देऊन पाठवलं. थोडे पुढे गेल्यावर तिच्या नवऱ्याला आठवलं की तो आपला कुर्ता विसरला आहे. त्यानं म्हटलं की माझा कुर्ता मी घेऊन येतो. लहान सून म्हणाली, काही हरकत नाही, तो जुना कुर्ता आहे. पण तो मानायला तयार नव्हता, कारण त्याच्या मनामध्ये संशय येत होता की नक्कीच काहीतरी गडबड आहे. एवढ्या वर्षापासून हा भाऊ तिला भेटायला आला नाही आणि आज अचानक कसा हा आला. बघा, तो परत त्या घराकडे निघाला, त्या महालाकडे निघाला. तेव्हा तो भावाच्या घरी पोचतो. तेव्हा तिथे काही नव्हतं, राजवाडा नव्हता, काही वैभव नव्हतं.
सर्व जमीन नापीक होती. फक्त एक तिथे मोठं पिंपळाचं झाड होतं आणि त्या झाडावर त्याचा कुर्ता लटकत होता. ते पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, ही काय जादू आहे? तो कोण होता? तो तुझा भाऊ बनून तुला इथे घेऊन आला. मला अगोदरपासून शंका होतीच, म्हणून मी तुला घ्यायला आलो. तो कोण होता? असं म्हणून तो आपल्या पत्नीला काही बोलू लागला. तेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि म्हणाले, तिला तू त्रास देऊ नकोस. आजपर्यंत प्रत्येक रक्षाबंधनाला भाऊबीजेला तिला तू त्रास देत राहिलास आणि आजपर्यंत ती सहन करत आली. भक्ती करून करून ती किती करेल? मला साक्षात इथे यावं लागलं. आजही सुद्धा कलियुगामध्ये आपण पाहतो, ज्या ज्या बहिणींना मातेंना भाऊ नाही ना, त्यांची अशीच अवस्था हे पुरुष करत असतात. म्हणून प्रत्येक पुरुषाला सांगणं आहे की जर तिला भाऊ नसेल ना, टेन्शन घेऊ नका. भगवंतासारखा भाऊ आहे ना, आपल्या मागे पुढे उभा असतो. त्याच्यामुळं एवढं टेन्शन घेत बसू नका. तुम्ही स्वतः सिद्ध आहात ना, मग भावाची काय गरज आहे? पहा, श्रीकृष्णाने त्याला सांगितलं, ही माझी बहीण आहे. यावर्षी रक्षाबंधनाला तर मला राखी बांधायला आली होती आणि आता मी तिचा भाऊ म्हणून मी कर्तव्य पार पाडलं. मी तिचं रक्षण करायला आलो आहे. मी तिला माझी बहीण मानली आहे. हे सगळं पाहून तिचा नवरा आश्चर्यचकित झाला आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणी पडला. त्याने भगवान श्रीकृष्णांकडे केलेल्या चुकीची माफी मागितली आणि पुढे घरी गेला. पहा, या पूर्ण कथेद्वारे आपल्याला काय बोध घ्यावा बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, कधीही कुणाला कमी समजू नये. ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण आहे, भक्ती आहे, त्याला भगवंत कधीच एकटा सोडत नाही. फक्त नामस्मरणामध्ये तेवढी ताकद असायला हवी. ताकद म्हणजे काय बरं? नामस्मरणाला पैसे लागतात का बरं? नामस्मरणाला देखावा लागतो का बरं? बाह्य स्वरूप लागते का बरं? अजिबात नाही. नामस्मरण फक्त पवित्र मनाने करता येतं. जो पवित्र मनाने नामस्मरण करतो ना, त्याच्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडत नाही. म्हणून आयुष्यभर आहे ना, पैसा 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 आपण करतो, पण भगवंताला आपण विसरून जातो. आणि जो भगवंताला विसरतो ना, त्याच्या जीवनाची वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, दत्तगुरूंसारखं, श्रीकृष्णांसारखा दुसरा आपल्याला गुरु भेटणार नाही. गुरुसुद्धा तेच आणि भगवंतसुद्धा तेच. जर यमदेवतेला सुद्धा तेच चालवत असतात. म्हणून जेव्हा आपला मृत्यू व्हावा आणि आपल्या न्यायला भगवंत यावा, अशी जर आपल्याला स्वप्न पडली ना, तर त्या स्वप्नांना खरं करण्यासाठी आपल्याला मनापासून भक्ती करायला हवी. आणि जो भक्ती करेल ना, त्याचा विजय निश्चित आहे. इथे प्रत्येक बहिणीला मला सांगावंसं वाटतं, ज्याप्रमाणे पहा, तुम्ही द्रौपदी आणि श्रीकृष्ण स्वारी या दोघांचं तुम्ही नाव ऐकलेलं असेल. आता काहींना वाटत असेल की द्रौपदी श्रीकृष्णांची सख्खी बहीण होती, पण अजिबात नाही. द्रौपदी ही श्रीकृष्णांची सख्खी बहीण नव्हती. ती राजा द्रुपदाची कन्या होती ना. पहा, आणि पुढे बोलायचं झालं तर पांडवांची पत्नी होती. म्हणजे तुम्हाला द्रौपदी आणि श्रीकृष्णाचं हे नातं कसं झालं आणि ते भाऊ बहिणींचं प्रेम कसं होतं ते तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. एकदा श्रीकृष्णाच्या हाताला दुखापत झाली. द्रौपदीनं आपल्या वस्त्रांचा तुकडा फाडून कृष्णांच्या हाताला बांधला. तिच्या या प्रेमानं आणि आपुलकीनं श्रीकृष्ण भावूक झाले. त्यांनी द्रौपदीचं रक्षण करण्याचं वचन दिलं. असं भक्ती परंपरेमध्ये सांगितलं जातं ना. नंतर सभेत द्रौपदीचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा श्रीकृष्णानं तिचं रक्षण केलं ना. ती कथासुद्धा तुम्हाला माहीत असेल.
त्याला आपण द्रौपदीचं वस्त्र हरण म्हणतो. पांडवांनी दूतांच्या खेळामध्ये आपलं राज्य आणि संपत्ती गमावली. शेवटी द्रौपदीलाही पणाला लावण्यात आलं. त्यानंतर तिला सभेमध्ये आणलं गेलं. तिचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. द्रौपदीनं सभेतील ज्येष्ठांना प्रश्न विचारला. ज्यानं स्वतःला आधी हरवलं त्यानं मला पणाला लावण्याचा अधिकार होता का? पण सभेत तिला उत्तर मिळालं का? अजिबात नाही. द्रौपदीनं मनोभावे श्रीकृष्णांचं स्मरण केलं. महाभारतातील वर्णनानुसार तिचं वस्त्र संपतच गेलं नाही. तिचं रक्षण झालं. त्यामुळे तिचा अपमान करण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला. म्हणजे या प्रसंगातून एक मोठा आध्यात्मिक संदेश मिळतो ना. जेव्हा मनुष्याचे सर्व आधार संपतात आणि तो पूर्ण श्रद्धेने भगवंताला शरण जातो, तेव्हा भगवंत त्याचं रक्षण करत असतो. म्हणजे द्रौपदीची हाक ही केवळ मदतीची हाक नव्हती, ती पूर्ण शरणागतीची हाक होती. बघा, इथे तुम्हाला सर्वांना सांगावंसं वाटतं, जेव्हा श्रीराम प्रभू जेव्हा वनवासाला जायला निघाले तेव्हा ते एकटेच चालले होते. पण सीतामाता त्यांच्या ओढ करू लागली. सीतामाता त्यांना म्हणू लागली, मी तुमच्यासोबत वनवासाला येणार. तर 14 वर्षाचा वनवासामध्ये काय काय होईल हे कुणाला माहीत होतं का? पण पत्नी असावी कशी? बघा, श्रीरामानं सांगितलं की तुला माझ्यासोबत येता येणार नाही. हा 14 वर्षाचा वनवास आहे ना, हा खूप मोठा वनवास आहे. त्यामध्ये आपल्याला अन्न भेटणार नाही, आपली कोणी काळजी घेणार नाही, स्वतःला सर्व काही करावं लागेल. तेव्हा सीतामातेनं काय सांगितलं बरं? प्रभू, तुम्ही माझे भाऊ आहात, तुम्ही माझे बाप आहात, तुम्ही माझे पती आहात. श्रीरामानं तिला सांगितलं होतं ना, मातेला सांगितलं होतं की मी वनवासाला जाईल ना, तू तुझ्या भावाकडे जाऊन राहा, तुझ्या बापाकडे जाऊन राहा, मी येईल तेव्हा तू परत इथे ये. तेव्हा सीता मातेनं सांगितलं ना की तुम्हीच माझे भाऊ आहात, तुम्हीच माझे बाप आहात. म्हणजे एक गोष्ट एक लक्षात ठेवा, जेव्हा कोणत्याही स्त्रीला भाऊ नसेल तेव्हा तुमच्या नवऱ्याकडून जरी तुम्ही राखी बांधली ना तरीही चालेल. कसलाही संकोच करू नका, कसलीही मनामध्ये चिंता ठेवू नका, कसलाही विचार करू नका, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जेव्हा तुमच्यावर संकट पडतं ना तेव्हा जो नवराचा असतो ना, तुमच्यासाठी भावासारखा बापासारखा धावून येतो. तुमच्या कधी ठेच जरी लागली ना तरी नवऱ्याला त्रास होत असतो, पण ते प्रेम तसं असावं. नाहीतर या आजच्या कलियुगातली नवरे आपण पाहतो ना, त्या नवऱ्याला प्रेम करण्यासाठी, नवऱ्याचा विश्वास संपादन करण्यासाठी आपणही तसं वागलं पाहिजे. पण आजच्या स्त्रिया तसं वागतात का बरं? लग्न होऊन सुद्धा शॉर्ट कपडे घालतात. लग्न होऊन सुद्धा आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल राहत नाही. संस्कृतीशी जडणघडण त्यांना वाईट वाटते, त्यांना विदेशी संस्कृती आवडते. मग काय फायदा बरं? जर आपण लग्न होऊन सुद्धा परपुरुषासोबत फिरत असू तर तुमच्या नवऱ्याकडून, तुमच्या पतीकडून तुम्ही अपेक्षा करू नका. जर आपण लग्न होऊन सुद्धा पर स्त्रीशी आपण बात करत असू तर प्रत्येक पुरुषानं तुमच्या पत्नीबद्दल ती अपेक्षा करू नका. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, हे भावा बहिणीचं नातं आहे ना, ही सर्वश्रेष्ठ आहे. जर तुम्हाला भाऊ नसेल, एखाद्या भावाला बहीण नसेल, तर ज्या भावाला बहीण नसेल ना त्यांनी आपल्या पत्नीला राखी बांधली तरी चालेल. म्हणजे आपल्या जीवनामधलं हे सत्य आहे ना. आता इथे तुम्ही म्हणाल, भाऊ कधी बहिणीला राखी बांधतो का? पण काही भागांमध्ये आहे ना, भाऊ बहिणीला राखी बांधतो. म्हणजे ज्या पद्धती आहेत ना, जसा भाग बदलतो
तशा तशा पूर्ण चेंज होत जातात. पण आपल्याकडे फक्त बहीणच भावाला राखी बांधते ना. म्हणून ज्यांना भाऊ नाही त्या बहिणींनी नाराज होऊ नका. तुम्हाला साक्षात भगवंत राखी बांधणार आहे तुमच्या पतीच्या रूपानं. तुमची सर्वश्रेष्ठ मनाने भक्ती असेल ना तर स्वतः भगवंत तुम्हाला राखी बांधायला येईल. फक्त 2 वेळची उपासना करा, सकाळ संध्याकाळ उपासना करा. भगवंत तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंत तुमचं कल्याणच करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.